हॅलो फ्रेंड, आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली शॉपिंगपासून. मी केली होती शॉपिंग. बघा, ही बॅग मी खरेदी केली होती. आता हळदी कुंकवासाठी त्याच्यामध्ये ओटी वगैरे देतात म्हणून ही बॅग खूप युजफुल आहे. तर मग याचा कलर पण खूप सुंदर आणि मला खूपच आवडली होती आणि चला म्हटलं तर मग मी ही खरेदी केली होती. कशी वाटली तुम्हाला? आवडली असेल तर नक्की सांगा मला. तर मग मी माझे काही पार्सल जे आले होते ते तुम्हाला मी दाखवत आहे मेशोवरून. मी हे स्क्रब बोलवले होते घासणी, कारण की जे आपण हे यूजफुल कशासाठी आहे, जे नळ वगैरे आपण चिल्लर भांडे वगैरे घासायसाठी खूप युजफुल आहे. पण लोखंडाचे कढई वगैरे दुधाचे भांडे नाही निघत. तर मग मी यांनी नळ बेसिंग वगैरे आणि हे छान आहे, त्यासाठी खूपच छान उपयोगी आहे आणि चिल्लर भांडे घासण्यासाठी. आणि मला टेबल क्लॉथ बोलवायचा होता. तर मग माझ्याकडे पर्पल कलरचं सेट मला बोलवायचा होता, कारण की माझ्याकडे हॉलमध्ये पर्पल कलरचे पडदे असल्या कारणाने मी पर्पल कलरचंच बोलवलं. 2 in आहे, इकडनी पण मला पर्पल कलरचंच पाहिजे होता. कसं वाटला? पडदे छान आहे ना, म्हणून मी संक्रांतीसाठी खास म्हणून मी बोलवलं होतं त्यासाठी पर्पल कलर दोन्ही. त्याच्यानंतर मग एक मला हे कवर आहे, म्हणजे छोटे उशाचे कवर आणि 2 लोड कवर आहे. तर मग मी हा सेट बोलवला होता. बेडशीट नाही आहे. तर मग कधी कधी दिवाणवर वगैरे टाकायला, कधी सोफ्यावर पण टाकू शकतो. तर छोटे कवर आहे याच्यामध्ये, तर यूज करू शकतो आपण. तर ते बोलवले होते, खूप छान आहे. ते पण मेशोवरूनच बोलवले होते. त्याच्यानंतर मग मी ही बेडशीट बोलवली होती. ब्लॅकमधून आहे, थोडीशी छान प्रिंटेड आहे, छोटे फ्लावर प्रिंटेड. तर खूप छान वाटली म्हणून मी ती पण बोलवली. मग घेतलं क्लिनिंग करायला. आता हळदी कुंकू असल्या कारणाने मला क्लिनिंग करायची होती. मला आज मी थोडं थोडं क्लिनिंग करते. तर मग मी ही क्लिनिंग करायला घेतली होती रॅक. तर मग आधी होममेड स्प्रे आहे ना माझ्याकडे, तो मारून घेतला आणि मग ती रॅक छान ओल्या कपड्याने आधी पुसून घेतली होती. तसं ती स्वच्छच असते, पण आपण म्हणजे आता म्हटलं आपण डब्बे वगैरे काढतो ना, मग इकडे तिकडे होऊन जातात. तर मग म्हटलं आज हे साफ करायचं. रोज थोडं थोडं काही ना काही आता साफसफाई करतच आहे, कारण की हळदी कुंकाची क्लिनिंग दिवाळीपासून क्लिनिंग काही केलीच नव्हती. तर ही रॅक वगैरे नव्हते क्लिनिंग केली होती, तर म्हणून मी ही रॅक क्लिनिंग करायला घेतली होती. मग आधी पुसून घेतली छान. आता थोडीशी वाळू देते ह्या रॅकला. छान स्प्रे वगैरे मारला म्हणजे सगळे डस्ट वगैरे त्यांनी निघून जाते. तुमची पण चालू असेल ना हळदी कुंकाची तयारी. आणि बघा, मग मी यांनी पूर्ण पुसून घेतले होते. तर कशी वाटत आहे? स्वच्छ दिसत आहे ना? तर बघा, तर मी ओला कपडा घेतला आणि एक वाळा कपडा घेतला, दोन्ही छान त्यांनी पुसून घेतली होती, छान ओल्या कपड्यांनी. आणि तर मग आज थोडी शॉपिंग पण दाखवली तुम्हाला. मी खूप दिवसापासून म्हणते की ही रॅक करते करते आणि करायला वेळच नव्हता मिळत. मग आता तिळाचे लाडू वगैरे करायचे, चिवडा करायचा आहे, चकली करायची आहे, तर मग वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी म्हणलं चला आजपासून थोडं थोडं क्लिनिंग करायचं. तर उद्या मला ट्रॉल्या साफ करायच्या, मग त्या पण तुम्हाला सांगेन मी कशाप्रकारे ट्रॉल्या साफ करते. तर मग डबे स्वच्छच होते, त्या रॅकमध्ये डबे खराब नाही होत. आणि त्याच्यामुळे मी थोडे छान, तसे मी खाली झाले की डबे धुतच राहते. आणि बघा, मी ते डाळीचे वगैरे डबे होते, मग त्याच्यामुळे मग मी ते पुसून ओल्या कपड्याने छान पुसून घेतले आणि आता मी लावत आहे. त्यात एका डब्यात त्यात आहे साबुदाणा. जसा साबुदाणा संपला की लगेच घासून मग आम्ही ग्लोसरी भरत असतो. चण्याची डाळ वगैरे त्यात सगळे डाळीच्या भरण्या ठेवलेल्या आहे त्याच्यामध्ये. तुम्ही त्या रॅकमध्येच ठेवत असते. अशा प्रकारे माझी क्लिनिंग असते. तर मग ते स्वच्छच होते. तर मग याला धुवायची काही आवश्यकता नव्हती, घासण्याची वगैरे. तर मग मी लावून घेतले होते पुसून वगैरे. तसे आपण वरचेवर थोडी ना थोडी क्लिनिंग करतच राहतो. डब्बे तिथे काही धूळ डस्ट काही जातच नाही, ती झाकूनच राहते ती रॅक. तर डब्बे झाकूनच राहतात त्याच्यामुळे. अशा प्रकारे मग मी, तर मग आता हे डब्बे आहे ना, मी खूप वर्षाच्या आधी फ्लिपकार्टवरून घेतले. खूप छान निघाले हे 6 सेटचं. तर मग मी याच्यात पण वस्तू खूप छान मावतात आणि व्यवस्थित राहतात पण.
तर मग मी त्याच्यामध्ये फिंगर ठेवले होते बघा, किती छान वाटते ना असे एकसारख्या भरण्या वगैरे ब्लॅक झाकणच्या वगैरे. ते पण मी पुसूनच घेत होते, स्वच्छच होते. तर म्हटलं चला आता आपण एक कोरडा कपडा घेतला आणि एक ओला कपडा घेतला, अशा प्रकारे मग मी पुसूनच घेतले होते. अशा प्रकारे मग मी माझ्या किचनची थोडी थोडी क्लिनिंग करत असते. याच्यात आहे मुगाची डाळ, मिक्स वरण करते ना तेव्हा मुगाची डाळ, मसूरची डाळ, चण्याची डाळ असं मिक्स दाल फ्राय बनवावं लागते, तेव्हा मी असं मिक्स डाळीचं वरण मग जवळजवळच ठेवते. म्हणजे नेहमी आपल्याला वरण मांडायच्या वेळेस मग त्याच्यामध्ये टाकायला बरं होते जवळ असल्याने, म्हणून मी एकसारखे त्या भरण्या त्या डाळीसाठीच उपयोगी केल्या होत्या. आणि कधी कधी त्याच्या एका भरणीमध्ये शेवळ्या ठेवल्या होत्या, सारांसाठी नाश्त्याला शेवळ्या करून द्यायसाठी. अशा प्रकारे आज मी किचनची क्लिनिंग केली. बघा किती छान दिसत आहे ना एकसारखे भरणे ठेवलं तर. तर मग एका याच्यात चणे होते थोडेसे, याच्यामध्ये पास्ता ठेवलेला होता. तर ती ओट्सचा डब्बा होता, मग तो पण मी असंच ठेवून दिला, त्याच्यामध्ये पास्ता ठेवला होता त्या डब्यामध्ये. तर तो पण पुसूनच वगैरे घेतला होता. अशा प्रकारे आज मला किचनची क्लिनिंग करायची होती, तर मग मी ते करून घेतली होती. आता मला करायची आहे बाउल्स वगैरे होते ते, तर मग ते पण मी आता तिथे पण डस्ट लागलेला होता आणि ते पण मला साफ करून घ्यायचं होतं. काचेचे बाउल्स वगैरे ते उन्हाळ्यामध्ये खूप उपयोगात पडतात, आंब्याच्या रसासाठी किंवा मग आईस्क्रीम, श्रीखंड वगैरे त्यासाठी त्या बाउल्सचा खूप उपयोग पडतो. तर मग ते पण मी पुसून घेतले. तिथे कप पण ठेवले त्या रॅकमध्ये. तर मग मी आता सगळे कप, वाट्या, तर बाउल्स वगैरे सगळं काढून घेत आहे. अशा प्रकारे मी थोडी थोडी क्लिनिंग करते. मग आता वेळच बाकी नाही आहे, कारण की ह्यावेळेला हळदी कुंकू पण फारच कमी दिवसाचं आहे, त्यामुळे मी आतापासून थोडी थोडी क्लिनिंग करायला लागली आहे. तर म्हटलं चला आज आपण थोडीशी क्लिनिंग पण करून घ्या, कारण की एका सुईने पूर्ण काढलं तर खूप आपण पण थकून जातो आणि घरचे आपले डेली कामं पण राहतात. मुलांना ट्युशनला नेऊन देणं, त्यांना आणायला जाणं, त्याच्यानंतर घरी आलं की पुन्हा कामं राहतातच. मग त्याच्यामुळे मग थोडं केलं ना तर आपण थकत पण नाही आणि आपला टाईम टेबल पण व्यवस्थित राहतो. तर मग मी पण ती रॅक आता पुसून घेत आहे. कॉकरी युनिट, ही माझी कॉकरी युनिट आहे छोटीशीच. तर मग मला पण आता याच्यामध्ये खूप सारे चेंजेस करायचे आहे, पण सध्या आता मी चेंज नाही करणार, जे आहे त्यातच मी खूप खुश आहे. तर एकदम पसारा पण केला ना मग ते खूप अवघड होते. तर वाटते आपल्याला बाहेर गेलं ना खूप छान छान वस्तू मिळतात कॉकरी युनिट ठेवायला, वेगवेगळे कप वगैरे छान वेगवेगळे सेट वगैरे राहतात, पण तो पसारा पाहून मग कुठे मग त्याला पण साफसफाई करावं लागतं, इतकं त्याला पण मेंटेन ठेवावं लागतं, इतक्या साऱ्या वस्तू. मग त्याच्यापेक्षा नकोच. मग ते थोडं सुटसुटेबल जे उपयोगाची वस्तू आहे ना तेच. मला हे कॉकरी युनिट माझ्याकडे भरपूरच होते. तर काचेचे बाउल्स वगैरे, तर मला आता फक्त सरबतचे ग्लासेस घ्यायचे, ते मी घेणार आहे, कारण की सरबतचे ग्लास आता उन्हाळा लागणार तर मग लागतातच उपयोगासाठी. तर मग कोणी गेस्ट पाहुणे वगैरे आले की त्यांना सरबत वगैरे करतो, तर ते मग छान वेगवेगळ्या डिझाईनचे आता मार्केटमध्ये आलेल्याच आहे. तर मग एक बाउल्स, मग एक सरबत सेट वगैरे घेईल. बाउल सेट तर नाही घेणार, बाउल सेट माझ्याकडे भरपूर आहे, त्याच्यामुळे मी नाही घेणार. तर मग मी आता बघा ते बाउल सेट पण असेच पुसून घेतच आहे. याच्यात मी सलाद वगैरे, आता माझ्या रेसिपी जेव्हा चालू होईल ना तुम्ही त्याच्यामध्ये मी तुम्हाला छान दाखवणार याच्यात मी काय करते. तर याच्यात मी जास्त जेव्हा व्हेज पुलाव वगैरे करतात ना तेव्हा मी याच्यामध्ये सलादची चटणी बनवते, छान दही टाकून वगैरे. मस्त गाजर बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि मस्त काकडी वगैरे, तर मग दही वगैरे टाकून खूप सुंदर आणि वरतून तडका द्यायचा कोशिंबीरसारखं. त्या बाउल्समध्ये मी करते. जेव्हा आमच्याकडे खूप सारे पाहुणे वगैरे राहिले ना त्यावेळेला मग त्या बाउलचा मला खूप उपयोग पडतो.
आणि आता माझ्या त्या बाउल्स आहे छोट्यावाल्या, मोठ्या पण आहे. म्हणजे आमच्याकडे जो रस वगैरे करतो त्याच्या पण वेगळ्या आहे आणि आईस्क्रीम खायच्या पण वेगळ्या आहे. अशा वेगवेगळेच बाउल्स सेट आहे माझ्याकडे. तर मग त्या पण मी लावून घेत आहे. अशा प्रकारे माझ्या ह्या क्रॉकरी युनिटमध्ये मी ते करून घेत आहे. अशा प्रकारे थोडी थोडी आपण क्लिनिंग काढली ना, तर आपण आपलं घर पण मेंटेन राहतो आणि आपल्याला पण खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात. मग आता हळदी कुंकवाला लेडीज आपल्या घरी येतात, मग ते आपलं घर बघतात, मग त्या पण म्हणतात की किती छान आहे, किती छान व्यवस्थित मेंटेन करते. तर मग अशा अशा पद्धतीने आपण आपल्या घराला पण डेकोरेशन केलं ना, आपलं घर खूप सुंदर दिसते. छोटं राहो मोठं राहो, आपलं जसं आहे तसंच त्या घराला मस्त छान व्यवस्थित ठेवलं ना, घर खूप छान दिसते. तर मग मी म्हटलं चला, रोजच्या रोज तर हे क्लिनिंग नाही होत आणि करत पण नाही ना आपण, म्हणून एक दिवस मी असा चला म्हटलं आज हे करूनच घेते. तर मग मी आता सारांशला क्लासला सोडून दिलं आणि मग म्हटलं चला आता हे क्रॉकरी युनिट वगैरे, एक किचन रॅक वगैरे आपण साफ करून घ्या. उद्या करून घेईन ट्रॉली. उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रॉलीचा व्हिडिओ येतील, मी कशाप्रकारे ट्रॉली करते साफ आणि कशाप्रकारे मग मी माझं ऑर्गनाइज राहते. तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार. तर तुम्ही नक्कीच बघाल माझा उद्याचा व्हिडिओ वगैरे. तसेच तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटणार आहे. तसेच मी आता नंतर वाण मला आणायचंच आहे. मला जायचं आहे वाण आणायसाठी. थोडीशी शॉपिंग पण करायची आहे, स्वतःसाठी पण करायची आणि अजून थोड्याशा वस्तू मला आणायच्या आहे. तर ते मी कोणत्या मार्केटमध्ये जाणार आहे ते तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. मग मी तो पण खूप इंटरेस्टिंग ब्लॉग राहणार आहे, नक्कीच बघाल. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करत जात जा आणि शेअर पण करत जात जा. आणि काहीच कुठे चुकलं असेल तर एक छोटीशी बहीण म्हणून किंवा एखादी फ्रेंड्स म्हणून मला माझ्या चुका पण सांगत जात जा मेसेज करून. तुम्हाला माझ्या कशाप्रकारे ब्लॉग आवडतात, कशाप्रकारे रेसिपी, कोणत्या रेसिपी पाहिजे नसेल, कोणते व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर नक्कीच सांगा. तशावर पण व्हिडिओ नक्कीच करणार. जे माझ्याकडून शक्य होईल ते तुम्हाला व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच मी सांगणार. अशा प्रकारे माझी क्लिनिंग झालीच होती. आता बाहेरून थोडंसं पुसून घेते. तर बघा आता माझे थोडंसं बाहेरून पुसलं आणि हे माझ्या रॅकचे थोडेसे ना क्रॉकरी युनिटचे मागच्या वेळेला मी साफसफाई केली होती तेव्हा काच फुटून गेलं होतं. त्याच्यानंतर आम्ही बसवलंच नाही. तर आता मला जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा मी त्यांना फर्निचरवाल्यांना ते काच बसून मागणार आहे. तर मग ते अजून खूप सुंदर दिसतील. अशा प्रकारे मग माझं सगळी क्लिनिंग होऊनच गेली होती. बघा आता कसं वाटत आहे ना, छान दिसत आहे ना. आणि कप पण ठेवून दिले, तिथे जागा होती तर मिक्सरचे पॉट पण ठेवून दिले होते. सॉरी आवाज येत असेल तर, कारण की आमच्याकडे रोडचं काम चालू आहे. ही रॅक व्हायची आहे ती मी नंतर करणार आहे. तर बघा कसं दिसते. काल मी डायनिंग टेबल पण ऑर्गनाईज केला होता. मी थोडी थोडी क्लिनिंग करत असते, खूप सारी क्लिनिंग नाही करत. आणि मी जर एवढी सारी क्लिनिंग करीन तर मी थकून जाणार. त्याच्यामुळे बघा छान दिसत आहे ना. नक्की सांगा, कमेंट्स करा.